त्या रोडच्या भरणीमुळे पूर्ण डोंगराचं पाणी आहे तो पाणी खालती न जाता आमच्या घरामध्ये शिरतो. याच्याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हेच आमचं म्हणणे आहे की त्यांनी लक्ष द्यावं. आमचं जे नुकसान झालं त्याची भरपाई द्यावी ही आमच्या प्रशासनाकडे विनंती आहे. सिडकोला पण पहिल्यांदाच झालंय. पुढे आता कोणी आले का अधिकारी कोणी आले? अजून अधिकारी तर कोणी बघायला आलं नाही. कोणी फेरी मारायला सुद्धा आलं नाही का कोणाचं नुकसान झाले का काय कोणी बघायला सुद्धा आलं नाही. अजून कोणतेच अधिकारी आला नाही. पाणी आता जो रोडचं काम चालू आहे. पहिलं पाऊस पडायचा खाली निघून जायचा नजरा तो, पण आता सरळ रोडच्या भरावामुळे पाणी काय खालती जात नाही आणि पाणी सरळ रोडनी आतमध्ये इकडे रोडनी येतं आणि तो घराखाली घरांच्या जी खालती घर आहेत त्यांच्यामध्ये शिरलेला आहे तो पाणी. कशामुळे झालं आणि कधीपासून तुम्ही या ठिकाणी वास्तव्य? आम्ही एक वास्तव 3-4 पिढ्या आमच्या झालेल्या आहेत इथे आणि तिथपासून आम्ही इथे वास्तव्य करतोय. आणि गेल्या वर्षापासून रोडचं काम झालं, भराव झाला, त्याच्यामुळे पाऊस डोंगराचा पाऊस पूर्ण याच्यामध्ये यायला लागले खाली, नाहीतर हा पाणी सरळ खाली निघून जात होता नाल्याला. तुम्हाला का